ऊस असो केळ असो हवामान तसं इकडे सेम असणार आहे. मातीचं वेगवेगळं तुम्हाला सेन्सर अजून लागणार, पण ते मातीचे सेन्सर तुम्हाला ते ऊसाचा तिथंच पाहिजे. 4-5 पिकाचं आपल्याकडे त्याचं तुम्हाला तिथंच ते जरा माहिती द्या. हे मोबाईल मूव्हर आहे. हे मोबाईल मूव्हर आहे. आपण ट्रान्सपोर्टेशन, विडिंग आणि स्प्रेइंग ह्या 3 कामांसाठी वापरू शकतो. हे स्प्रेइंगचं युनिट भेटतं याच्या बरोबर. हे टँक आहे, ह्याला नोझल वगैरे अटॅचमेंट असते, मग आपण स्प्रेइंग पण करू शकतो. हे विडिंग साठी पाठीमागच्या साईडला ब्लेड आणि जसं की रोटावेटर कसं काम करतं तशा टाईप हे काम करतं. हा, विडिंग करू शकतो. ते पॉवर नाही सांगू शकत. बॅटरी आहे ना, बॅटरी आहे. बॅटरीवरती 24 वॅटची बॅटरी आहे याच्यावरती. मला माहित नाही, ते जपानचं आहे ना. आणि तिसरं म्हणजे वेट कॅपॅसिटी, लोड करण्याची कॅपॅसिटी आहे. 100 ते 150 किलो वजन कॅरी करू शकतो एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी. एकदा चार्जिंग केलं तर 30 किलोमीटरचा एरिया कव्हर करतं. एका तासामध्ये 6 किलोमीटरचा एरिया कव्हर करतं. आपण 3 प्रकारे ऑपरेट करू शकतो. एक मॅन्युअल स्टॉप झाला ते पण सांग. दुसरं म्हणजे रिमोट सेन्सिंग, रिमोट आणि त्याच्यामधलं अंतर 100 मीटर असलं पाहिजे. आणि तिसरं म्हणजे जीपीएस ट्रॅक. तुम्ही त्याच्यावरती जीपीएस ट्रॅक सेट करून दिला का नाही का, मग त्या सेट वरून ते चालणार. आणि जर ज्या ठिकाणी तुम्ही जर कुठं प्रॉब्लेम असेल तर ते थांबणार तिथं, आणि तुम्हाला जाऊन तिथं मग काय करायचं.